राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झालाय। शरद पवारांच्या बीडच्या सभेला ते उपस्थित नव्हते। कोल्हापुरात आज झालेल्या जाहीर सभेतही कोल्हेंची गैरहजेरी खटकली। राष्ट्रवादीचे प्रचार प्रमुख असलेले अमोल कोल्हे पवारांच्या सभांना उपस्थित का नाहीत असा सवाल केला जातोय। कोल्हापूरमध्ये शरद पवारांची निर्धार सभा पार पडली। अखंड राष्ट्रवादीचा संदेश घेऊन 79 वर्षीय शरद पवार प्रेमी गृहस्थ सभेला आले होते। महादेव चौगुले असं या वृद्ध गृहस्थाचं नाव आहे। शरद पवारांची सभा ऐकण्यासाठी हातात अखंड राष्ट्रवादीचा फलक घेऊन ते सभेला आले होते। कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यात चांगली जुंपलेली पाहायला मिळाली। रोहित पवार म्हणजे बच्चा असल्याची टीका हसन मुश्रीफ यांनी केली। रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। त्यालाच रोहित पवारांनी कोल्हापूरमधूनच पलटवार केला। अजित पवार आमचेच नेते आहेत या विधानावरून शरद पवारांनी घुमजाव केला। अजित पवार आमचे नेते आहेत या सुप्रिया सुळेंच्या विधानावर उत्तर देताना पवारांनी हो आहेतच यात वादच नाही असं विधान केलं होतं। मात्र सकाळी बारामतीत केलेलं हे विधान दुपारी साताऱ्यातल्या दहिवडीत त्यांनी फेटाळून लावत आपण असं म्हटलोच नसल्याचा दावा केला। संधीसारखी मागायची नसते, संधीसारखी द्यायची नसते असं स्पष्ट करत शरद पवारांनी अजित पवारांना आता यापुढे संधी मिळणार नाही असं जाहीर केलंय। पहाटेच्या शपथविधीनंतर आमच्या सहकार्याला एक संधी दिली, मात्र संधीसारखी दिली जात नाही असं पवार म्हणाले। शरद पवारांच्या विधानावर अजितदादांनी मात्र बोलणं टाळलं। अजित पवार हे आमचे नेते असं पवार म्हणाले होते, त्यानंतर असं बोललोच नाही असा घुमजाव केला। त्यावर मला आज काही बोलायचं नाही असं अजित पवारांनी म्हटलं। तू कसं पाहतोस? आणि या पुढच्या घडामोडी थोडक्यात। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मतदारसंघात राजकीय वातावरण तापणार आहे, कारण उद्धव ठाकरेंनी गडकरींविरोधात काँग्रेसला मदतीचा हात पुढे केलाय। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मतदारसंघांचा आढावा घेत आहेत, तेव्हा नितीन गडकरींच्या नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे काँग्रेसला हात देणार आहेत। सत्यजित तांबे यांनी काँग्रेसमध्ये परत आणण्याचे संकेत दिलेत। काँग्रेसमधल्या काही ठराविक लोकांनी टार्गेट करून बाहेर काढल्याचा आरोप आमदार तांबेंनी केला। मात्र आता पक्षश्रेष्ठींची जबाबदारी आहे की त्यांनी परत बोलावलं पाहिजे, तशी कुठलीही हालचाल झालेली नाही अशी खंत तांबे यांनी बोलून दाखवली। सोलापूरमध्ये भाजपनं लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। सांगोला इथं पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीला पश्चिम महाराष्ट्र प्रभारी, खासदार, म्हाडा लोकसभा संघटक, तालुका अध्यक्ष संघटक आणि बूथ प्रमुख उपस्थित होते। साताऱ्यामध्ये खासदार शरद पवार यांच्या हस्ते दहिवडी कॉलेजमध्ये सायकल वाटप करण्यात आलं। राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या माध्यमातून गरजू मुलींना सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या। दुष्काळी भागातील मुलींना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ही मदत करण्यात आली। ठाकुर्ली स्टेशनवर सरकत्या जिन्यांचं काल लोकार्पण झालं आणि लगेच आज ते बंदही झाले आणि यावरूनच मनसेनं खासदार श्रीकांत शिंदेंवर टीका केली आहे। खासदार कामं करतात हे मनसेनं कबूल केलं, त्यांचं मनसे अभिनंदन असा उपहासात्मक टोला मनसे शहर प्रमुखांनी लगावलाय। कालच या सरकत्या जिन्यांचं शिवसेना शिंदे गटानं लोकार्पण केलं होतं। पिंपरीमध्ये अजित पवारांच्या रॅलीमध्ये बुलेट राजाने फटाके फोडत वाहतूक नियमांची पायमल्ली केली। पोलिसांच्या डोळ्यात देखत हे घडत असताना त्यांच्यावर कारवाई का केली गेली नाही असा प्रश्न सामान्य नागरिकांनी उपस्थित केला। पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पसरला। मालेगावमध्ये रिक्षा चालकांची रॅली निघाली होती। यावेळी या रॅलीत माजी आमदार आसिफ शेख स्वतः रिक्षा चालवत सहभागी झाले। रिक्षा चालकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आरटीओच्या अधिकाऱ्यांना भेटून मागण्या मांडण्यात आल्या। हिंगणघाट तालुक्याला जिल्हा घोषित करावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं तहसील कार्यालयापुढे धरणं आंदोलन केलं। हिंगणघाट विदर्भातील मोठा तालुका असून लोकसंख्या 4 लाख आहे। बाजार समिती राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती असल्यानं जिल्हा होण्याचे सर्व निकष पूर्ण होत आहेत, त्यामुळे तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी जोर धरते आहे। जालन्यात ब्राह्मण समाजानं भुजबळांविरोधात आंदोलन केलं। जालना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ब्राह्मण समाजानं हे आंदोलन केलं। भुजबळांच्या वक्तव्यानं ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या, त्यामुळे भुजबळांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। लातूर जिल्ह्यातील औसा शहरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि निराधार संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। शहरात महावितरणची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त करण्यात आला। दिवसा शेतीसाठी किमान 12 तास वीज सुरू ठेवावी, सरकारनं औसा तालुका दुष्काळी जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या। संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात धनंजय मुंडे बैठकीला येताच आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे अशा पद्धतीची घोषणाबाजी केली। यावेळी धनंजय मुंडे यांनी त्यांचं निवेदन स्वीकारलं।
नाशिक जिल्ह्याला अद्याप मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे। नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या लहान मोठ्या 24 धरणांमध्ये 65% पाणीसाठा आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत हा जलसाठा 28% कमी आहे। गंगापूर आणि दारणा धरणाच्या समूहामध्ये पावसाची परिस्थिती चांगली असली तरी खानदेशाला पाणीपुरवठा करणारं गिरणा धरण अद्याप रिकाम आहे। पावसानं ओढ दिल्यानं पीकही संकटात आहेत, त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे। गेल्या आठवड्यात दुथडी भरून वाहणारी कृष्णा नदी आता कोरडी पडू लागली आहे। ऐन पावसाळ्यात नदीनं तळ गाठलाय। पावसानं उघडीप दिली आहे। गेल्या 10 दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस नाही, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे। त्यामुळे सांगलीवर पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय। धाराशिवमध्ये कृषी विभागाच्या वतीनं रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। शहरातील नागरिकांना रानभाज्यांची ओळख, आस्वाद तसंच महत्त्व लक्षात यावं यासाठी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या महोत्सवात मराठवाड्यामध्ये पिकणाऱ्या वेगवेगळ्या रानभाज्या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या। 3 तासांचा ट्रॅफिक ब्लॉकमुळे मनमाड रेल्वे स्थानकात अनेक प्रवासी अडकून पडले, त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील दुसखेडा स्थानकात अपडाऊन लूप लाईनच्या रिमॉडेलिंग कामासाठी घेण्यात आलाय। गाड्यांचा विलंब आणि ब्लॉकमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली। गणेशोत्सवासाठी कोकणात गाडीनं जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक चांगली बातमी। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरच्या एका लेनचं काम गणेशोत्सवाच्या आधी पूर्ण होईल अशी ग्वाही देण्यात आली आहे। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही ग्वाही दिली, तर डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण महामार्गाचं काम पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। आणि डिसेंबरमध्ये पूर्ण आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास।